सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते केळाचे ताजे वेफर्स आणि खूप छान खुसखुशीत राहतील असे, मऊ पडणार नाही। त्याच्यासाठी काही खास महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण मी सांगणार। सर्वात आधी ते हे बघायचं आहे की केळं कसे आणायचे। केळं एकदम हिरवेगार आणि असे कडक हवेत, ते सॉफ्ट, कारण आणि 2 दिवसात तुम्ही करून टाका केळाचे वेफर्स, नाही तर ते सॉफ्ट होऊन जातील आतून। आता मी 200 ग्रॅम केळं घेतलेले आहे आणि तेल मी आधीच ठेवलेलं सिमवर तळायसाठी, म्हणजे ते कसं एकदम चांगलं गरम व्हावं। गरम फास्ट याच्यात नाही गरम करायचं आहे तेलाला, कारण हे आहे की तुमचे वेफर्स मग नंतर थोड्या वेळाने सॉफ्ट होऊन जातील, ते कुरकुरीत असे खुसखुशीत नाही राहणार, म्हणून खास हे लक्षात ठेवायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तळताना मी तेलामध्ये मीठ ह्याच्यासाठी टाकलेलं आहे, वेफर्सची चव पण छान येणार, प्लस ते कुरकुरीत होणार आणि लॉंग टाईम टिकेल, पण असे सॉफ्ट नाही होणार, नरम नाही पडणार। बघा मी तळले कसे कडक झालेले व्यवस्थित। मी 200 ग्रॅम केळं घेतले होते। आता दुसरा पण खाना मी टाकते आता तळायला। सिमवर होते, थोडा वेळ घेते, पण ते चांगले होतात। जर तुम्ही फास्ट याच्यावर कराल तर तुमचे मग वेफर्स बिघडून जातील। बघा किती छान तळले गेले। आता मी दुसरे हे झाले की तुम्हाला लांब कसे करायचे, लांब वेफर्स, पट्टी वेफर्स कसा करायचा ते पण बघा। आणि तुम्हाला पट्टी वेफर्स करताना खास करून केळाला आडवं किसणीवर किसायचं आहे, म्हणजे ते वेफर्स पाडताना आडवं ठेवायचं आहे, म्हणजे तो लांब वेफर्स पडतो आणि व्यवस्थित पडतो। तर बघा आता मी असंच करून राहिली, थोडे कमी करून दाखवते, कारण मी 2च केळं घेतले आहे। 2 केळं म्हणजे मी 200 ग्रॅमच यूज केले, कारण सालामध्ये आणि जाड केळं आणा नक्की, म्हणजे ते सालामध्येच भरपूर वेस्टेज जातं, मग आपल्याला काही जास्त केळाचे वेफर्स होऊ शकत नाही। जरा जाडसर आणा तर तुम्हाला आतमध्ये जास्त क्वांटिटी मिळेल। आता बघा हे मी तळायला ठेवले, दुसरे मी दाखवते किती कुरकुरीत आणि छान झालेले आहे। अगदी आपण बाहेरून आणतो तसेच होतात, फक्त तुम्ही सिमवर तळा आणि त्याला जास्त उलट पालट नका करू, असं सारखं ही साईड ती साईड नका करू। आधी एक साईडने होऊ द्या शांततेने, नंतर त्याला परतवा। तुम्ही सिमवर ठेवा, म्हणजे तुम्ही दुसरं काम पण करू शकता तितक्या वेळात। आणि हो, जर तुम्हाला पिवळसर हवं आहे, म्हणजे पिवळे हवे आहेत, तर तुम्ही थोडी किंचित हळद टाका, तशी हळद तेलामध्ये जळून जाते म्हणून। आणि याचा मसाला तयार करायचा असेल तुम्हाला आंबट तिखट, तर आमचूर घ्या, तिखट घ्या आणि थोडंसं मीठ घ्या, थोडी जिरे पावडर घ्या, ते एकत्र करून घ्या व्यवस्थित आणि ते याच्यावर स्प्रिंकल करा, ते पण छान वाटतं। नुसतं तिखट मीठ टाकलं तरी छान वाटतं, तुम्ही तुमच्या चॉईसनी याच्यावर टाकू शकता। तोपर्यंत आता बघा ते लांब वेफर्स होतात आहे, मी तोपर्यंत त्याला तिखट, मीठ आणि थोडीशी जिरे पावडर लावलेली आहे, म्हणजे चव छान येईल। तुम्ही आमचूर पावडर पण लावू शकता, जसं तुम्हाला हवं असेल तसं। बघा हे कुरकुरीत एकदम छान झाले, तसेच ते लांब वेफर्स पण एकदम छान झालेले, मी तुम्हाला काढून दाखवते। अगदी कमी केलेले आहे, कारण थोडेसे मला तुम्हाला करून दाखवायचे की हे कसे पाडतात ते। बघा तुम्ही पण आता बघा, नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल ही रेसिपी, आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू सो मच, बाय।